नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज मी बनवणार आहे ठेचा पनीर पराठा किंवा मग खरडा पनीर पराठा. तर तुम्ही जर एकदा हा पराठा बनवला ना, तर नंतर दुसरा कुठलाच पराठा बनवणार नाहीत. इतका स्वादिष्ट लागतो ना, इतका टेस्टी लागतो आणि इतका क्रिस्पी लागतो, खूपच छान. तर एकदा हा ठेचा पराठा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी पूर्ण बघा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे सर्वात आधी याचं साहित्य घ्यायचं आहे. इथे 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे, 2 चम्मच धने, अर्धा चम्मच जिरे. हे आपल्याला इथे छान मीडियम गॅसवर खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता ठेचा किती बनवायचा आहे तुम्हाला, म्हणजे पराठे किती बनवायचे, ठेचा किती बनवायचा, त्यानुसार तुम्ही इथे हे साहित्य घेऊ शकता. आता एवढ्या साहित्यामध्ये ना किती पराठे बनतील ते मी सांगते पुढे. आता हे छान भाजून घेतल्यानंतर थोडंसं थंड करायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्सरला आपल्याला आबडधोबड प्लस मोडवर याला फिरवून घ्यायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे जर दगडाचा खलबत्ता असेल किंवा कुठलाही खलबत्ता असेल ना, तर त्यामध्ये तुम्ही हा ठेचा वाटून घ्या. त्याची चव अजून दुप्पट येते. पण मी आता मिक्सरमध्येच याला फिरवून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. याच्यापेक्षा थोडा जाड राहिला तरी सुद्धा चालतो. आता आपल्याला हा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर हा ठेचा ना तुम्ही असाच नुसता साईडला ठेवून ना, आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा तोंड लावण्याकरता सुद्धा बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. तर इथे मी 50 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. आता इतकं पनीर आणि इतका ठेच्यामध्ये मी किती पराठे बनवणार आहे ते सांगते आणि याच्यातला थोडासा ठेचा मी साईडला ठेवलेला आहे असंच खाण्याकरिता. तर इथे तुम्हाला किती ठेचा घ्यायचा आहे, म्हणजे किती तिखट बनवायचे आहेत पराठे आणि किती पनीर घ्यायचं त्यानुसार तुम्ही पनीर ठेचा घेऊ शकता. आता इथे मी 50 ग्रॅम ना पनीर घेतलेला आहे आणि पनीर मी किसून घेतलेलं आहे. आता याच्यात मुठभर कोथिंबीर टाकायची कापलेली. आता मीठ तर आपण ठेच्यामध्ये पहिलेच टाकलेलं होतं आणि पीठ मळताना पिठात सुद्धा टाकलेलं होतं, त्यामुळे आता इथे मीठ टाकायचं नाही. किंवा मग तुम्हाला जर लागत असेल अजून मीठ तर तुम्ही टाकू शकता. आता याच्यात आपल्याला हळद वगैरे काहीच टाकायचं नाही. आपण ठेचा पनीर पराठा बनवत आहोत म्हणून फक्त ठेचाचाच आपल्याला टेस्ट आला पाहिजे, त्यामुळे आपल्याला इथं ठेचाच वापरायचा आहे. तर इथं याला छान असं मिक्स करायचं. आता तुम्ही ना इथे एखादं चीज क्यूब सुद्धा किसून टाकू शकता. जास्त नाही टाकायचं, म्हणजे थोडंसं टाकायचं, ते सुद्धा टाकू शकता. आता इथे मी ना चपात्यासाठी ना पहिलेच पीठ मळून ठेवलं होतं. मी याच्यातलेच आता पराठे बनवणार आहे आणि काही चपात्या बनवणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा, गोल गोल चपटी करायची आणि आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची. आपल्याला अशा 2 चपात्या लाटायच्या आहेत. तर मी 2 चपात्या लाटून घेते. आपल्याला चपात्या जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही लाटायच्या, थोड्या. म्हणजे आपण जसं नेहमीच्या चपात्या करतो ना, त्याप्रमाणेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची, पण जास्त पातळ नाही लाटायची. तर इथे मी आता चपाती लाटून घेते आणि हो, ही चपाती ना तुम्ही कितीही मोठी लाटू शकता. असं नाही की आपल्याला छोटीच लाटायची. जर तुम्हाला छोटा पराठा बनवायचा असेल ना, तर तुम्ही छोटीच चपाती लाटा आणि जर मोठा बनवायचा असेल तर मोठी लाटा. आता इथे 2 मी चपात्या लाटून घेतल्या आणि आता आपल्याला हे ठेचा आणि पनीरचं मिश्रण या चपातीवर टाकून घ्यायचं. आता हे मिश्रण पण जास्त टाकायचं तर जास्त टाकू शकता किंवा मग अशा प्रकारे कमी सुद्धा टाकू शकता. तर म्हणजे स्टफिंग आपल्याला जास्त टाकायची असेल तर टाकू शकतो, नाहीतर मग अशी कमी सुद्धा टाकू शकतो. याला छान असं पसरून घ्यायचं आणि आता याच्यावर दुसरी चपाती टाकून आपल्याला असं साईडने याच्या कड्या दाबून घ्यायच्या आणि मधी पण थोडंसं दाबायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण दोन्ही चपात्यांना छान असं चिपकून राहील. आता इथे ना याच्यावर थोडंसं लाटणं फिरवायचं असेल तर फिरू शकता किंवा मग डायरेक्ट कटरने ना, पिझ्झा कटरने आपल्याला याचे कट करून घ्यायचे आहेत. आता कट आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला पराठा कसा बनवायचा ते पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर असं छान असं कट करून घ्यायचेत आणि हो, मी जेवढं मिश्रण बनवलं आहे ना, तेवढ्यामध्ये 4 पराठे झालेले होतील. 4 पराठे इतकंच मी पनीर आणि ठेचा घेतलेला आहे. तर तुम्हाला आता किती पराठे बनवायचे त्यानुसार तुम्ही पनीर आणि ठेचा घेऊ शकता. आता आपल्याला असं कट केलेलं एक उचलून एकावर एक ठेवून आपल्याला गोल असं करून घ्यायचं आहे. बघू शकता मी आता सगळं करून घेते असं. खूप टेस्टी पराठा होतो. आता मी जेव्हापासून हा पराठा बनवला ना घरामध्ये, तेव्हापासून घरातले सगळे बोलतात, "आम्हाला असाच पराठा पाहिजे, म्हणजे दुसरा नको बोलतात, असाच पाहिजे बोलतात." तर मी असाच बनवते आता. जेव्हा कधी पराठा बनवायचा असेल, तर मी असाच ठेचा पनीर पराठा बनवते. सगळे आवडीने खातात. एकदम क्रिस्पी होतो आणि खूप छान टेस्ट येते याला. नक्की करून बघा. आता बघू शकता मी सगळे असं गोल रोल करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता
थोडंसं त्याला दाब द्यायचा आहे. खाली पीठ घ्यायचं आहे भरपूर सारं आणि वरतून पण थोडंसं पीठ लावायचं. आता आपण आतमध्ये ते स्टफिंग भरली होती पनीरची आणि ठेचाची, तर त्यामुळं ना थोडंसं ना आपल्याला लाटण्याला पण हे चिपकू शकतं किंवा मग खाली पोळपाटाला पण चिपकू शकतं किंवा हाताला पण चिपकू शकतं. त्यामुळं काय करायचं, थोडं पीठ घ्यायचं. आता याच्यावर ना मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत. थोडे म्हणजे चम्मचभर इतके तीळ टाकले. तीळ तुम्ही कितीही टाकू शकता. आता याला काय करायचं, आपल्याला चपातीसारखंच लाटून घ्यायचं, पण अलगद हाताने लाटायचं, कारण आपण याच्या लच्छा पराठा करत आहोत. तर छान असा क्रिस्पी झाला पाहिजे म्हणून अलगद हातानेच आपण याला लाटून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. आणि हे ना आपण स्टफिंग भरल्यामुळं ना लाटण्याला चिपकतं, त्यामुळे असं थोडं वरतून पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. तर हा पराठा ना थोडा जाडच होतो, म्हणजे भाकरीसारखा दिसतो थोडासा, पण टेस्टी खूप लागतो. तर नक्की करून बघा. पराठा रेडी झालेला आहे. आता मी ना गॅसवर तवा ठेवला होता, तव्याला गरम केलं. त्यावर थोडंसं तेल टाकलं. तेल किंवा तूप, तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता किंवा बटर सुद्धा टाकू शकता. मी इथे तेलच टाकत आहे. तेल टाकायचं, पराठा टाकायचा, परत पलटी करायचं आणि तेल किती तुम्हाला पाहिजे, म्हणजे आपल्याला जर जास्त तेल नसेल आवडत तर कमी तेलात सुद्धा बनवू शकता. नाहीतर म्हणजे तेल किंवा तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकून पलटी पलटी करून छान खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा. अशा प्रकारे माझे 4 पराठे झालेले आहेत. तर इथे पराठा रेडी झालेला आहे. मी थोडंसं दही घेतलेलं आहे आणि अचार घेतलेला आहे, म्हणजे लोणचं घेतलं. तर खूपच टेस्टी लागतो हा पराठा. नक्की करून बघा. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. खूप छान क्रिस्पी झालेला आहे. बघू शकता कसा अलगद तुटत आहे रे. आतून बघा स्टफिंग किती छान दिसत आहे आणि टेस्ट तर एक नंबर. तर नक्की हा ठेचा पनीर पराठा करून बघा. पूर्ण रेसिपी बघा आणि ही रेसिपी